गुड मॉर्निंग. तर आजची सुरुवात झाली आहे सकाळी 8 वाजता. लवकर उठलो होतो मी, पण व्हिडिओ नाही काढला. तिथून पुढं मोटर नाही, जी आमच्या मामांची मोटर जळाली आहे, ती आता नदीवरनं काढून घरी नेऊन सोडवायची आहे. रस्ता बघा, हा असा अवघड रस्ता. इकडे खाली यायचे, गाडी रिव्हर्स घेऊन नदीकडं, तिथून वर यायचं. इकडनं मोटर येणार आहे आपल्या गाडीत टाकायला. आणि ते सगळ्या मोटरी सगळ्या, खूप मोटरी सगळ्या इथं आहेत लागलेल्या. ठीक आहे, अशी आपली गाडी उतारावर आणली. आता मला चढायचं जरा टेन्शन वाटते, पण चढायला पाहिजे. CNG असल्यामुळे जरा ताकद कमी भेटते. तर आपण पहिलं गाडीला दगड लावू, म्हणजे गाडी मागं सरायची नाही. उचला मला जड उचलायला नाही सांगितलं. एवढी जड मोटर आहे की 5 जणांना पण उचलत नाहीये. हा मोड ना. फायनली एवढी अवजड मोटर गाडीत भरून झाली आहे. अभी निकलेंगे. मला वाटलं होतं त्रास कराल गाडी या चढाला, पण काय नाही, इझिली आली वरती. तर आंघोळ वगैरे झाले, आता निघायचे माल भरायला. त्याच्यासाठी ही जुनी रिकामी कॅरेट शेतकऱ्याला घेऊन जायची जाता. त्यांचे टोमॅटो चालू आहे, नानांचे. पण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आज पण दिसलं. आता एक कॅरेट माझ्या काय लक्षातच राहत नाही, कारण त्या कॅरेटला नीट मार्किंग नाही. कॅरेटला नीट मार्किंग असली का काय होतं, कॅरेट समजतात कोणतं कॅरेट कोणाचं आहे, कोणता कॅरेट कोणाचं आहे. सापडलं आणि असं अंदाजे ओळखून न्यावे लागतात. एखादा उलटा पलटा होत राहतो. तर आम्ही एका गिऱ्हाईकाला टोमॅटो दिले होते. तो काय बोलला की कॅरेट देत असेल तर टोमॅटो नेतो, पण कॅरेट नसेल देत तर टोमॅटो नाही नेत. मग माल संपवायच्या नादात आम्ही त्याला कॅरेट दिले, बाबा कॅरेट सकट माल घेऊन जा. पण त्याने दाखवायचं ते दाखवलंच शेवटी, स्वतःचा रंग. आणि सगळे कॅरेट रिटर्न दिले नाही. 3च कॅरेट मला काल दिले 7 पैकी. मग आता आज परत त्याच्याशी भांडून 4 कॅरेट आणावे लागतील. हे असे करतात गिऱ्हाईक. म्हणून शेतकऱ्याचा जीव शेवटी कॅरेटमध्ये असतो. काय होतं, 2000 रुपये कॅरेट जरी टोमॅटो संपलं तरी 200 रुपयाचं कॅरेट काय शेतकरी सोडत नाही, कारण कॅरेट परत वापरायला लागतं. असं असतं. चलो आता जायचं पहिला माल भरायला, टोमॅटो. हे टोमॅटोची कॅरेट आपल्याला भरायचे. कॅरेट का चोरताय माझे? त्यांनी कमी दिली कॅरेट रिटर्न. ती नाटकी द्यायची गिऱ्हाईक आणि ती तशी असते, म्हणून मी देत नाही. ते माल राहिला तर चालते, पण ते कॅरेट घालवल्यावर थोडी परवडते. पिवळी नाही राहिली ना, निळी आहेत. निळी 4 आहे, देईल तो. मी आणल त्याची उचलून, त्याने नाही दिली तर टेन्शन नका घेऊ. कोणतं करा हा करा. आज विषय असा आहे, CNG राहिलाय कमी आणि आजच नेमके लांबच्या ट्रिप आहेत. एकदम दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन माल घेऊन यायचे आजच. आणि CNG माझ्याकडे कमी राहिलाय. कदाचित आज मला पेट्रोलवर गाडी चालवून मार्केटला जावं लागेल. बघूयात काय होते मग. आता तर कोबी भरायला आलं का असं रिव्हर्स गाडी 2-4 किलोमीटर चालवायला लागते. 2-4 नाही किलोमीटर, पण भरपूर आहे. मान दुखती एवढं रिव्हर्स गाडी चालवायची म्हटलं तरी. ते पण नांगरलेल्या शेतात रस्ता केला. थोडासा जरी रस्ता चुकला का अडकली गाडी. त्या दिवशी अडकली होती, मग ट्रॅक्टर आणून ढकलून गाडी बाहेर काढली आम्ही. कोबी भरायचं काम अजून चालू आहे. मला बोलले होते कोबी झालाय, पण त्यांचा कोबी नाही तयार झालाय. मी जेवायचं सोडून कोबी भरायला आलोय आणि यांनी कोबी तयार नाही ठेवलेत.
असं करतात सगळे शेतकरी. झाले 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 ये 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 ये. आणि ते पोहोचल्यावरती कळतं की माल तर तयार नाहीये. डेरा टाकून अशा प्रकारे आमचे 10 कोबी 10 नाही 11 झाले का 11 कोबी भरून झालेले आहेत. कोबीवाल्यांनी त्रास दिला राव. मी जेवण सोडून कोबी भरायला आलोय आणि कोबी भरायला त्यांनी वेळ लावला. पालाची पोतं भरत बसले घरच्या गाईला घेऊन जायला. मी म्हणतो अरे लवकर आवरा, मला जाऊ दे, मला बाकीची काम आहेत. नाही, स्वतःच काम करून घ्यायचे. असे कसे वागतात मला कळत नाही. तर टोमॅटो काकडी कोबी भरून झाल्यानंतर आपली गाडी आली फ्लावर भरायला. तर फ्लावर भरायचं आहे. मग अजून एक काकडीचं वक्कल आहे, ते झालं की निघायचं मार्केटला. सगळा माल भरून झालाय. वाजलेत 11. गावातून निघायला जरा उशीर झाला आज, पण ठीक आहे, तरी वेळेत पोहोचेन. जास्त पण उशीर झाला नाही. 11 पर्यंत गाडी गावातून जर निघाली ना तर मार्केटला आम्ही वेळेत पोहोचतो. कधी कधी खूप उशीर होतो. 11चे 11:15 होतात. मग 11:15 झाले का पुढं खूप त्रास होतो माल विकायला उशीर झाल्यामुळं. आणि त्यातलं सध्या सिलेंडरचे लफडे, त्याने मंदी आहे, माल संपत नाहीत. तर मग लवकर वेळेत पोहोचलं का कसं म्हणजे थोडा माल संपायला बरं पडतं. तर आजचं मार्केट संपलंय. भाडं वगैरे घेतलं, पैसे घेतले, पगार घेतला आणि आता CNG भरायचं आहे. एक सोफ्याचं भाडं आहे रिटर्न. भाडं नाही आहे, आपल्या शेतकऱ्याचाच सोफा आहे, तो रिटर्न घेऊन जायचा आहे. तो काय पैसे देणार नाही, पण न्यावा लागतो. मी रेग्युलर ज्या पंपावर CNG भरतो, आज तो पंप बंद होता. इकडं दुसऱ्या पंपावर यायला लागले, पण इकडं अशा लाईन आहेत ना भयानक, अशा लाईन लागलेल्या आहेत. माझ्या मागं पण लाईन होती, पण मी साईडनी कडाने निघून आलो, मध्येच गाडी घातली. तरी पण माझ्या पुढे 4 गाड्या आहेत, तरी पण अजून 20 मिनिट जातील. CNGचा ड्रॉबॅक एवढा एकच आहे, CNG भरायला ना लाईन असेल ना तर खूप वैताग येतो, खूप. त्यापेक्षा मग डिझेल गाडी परवडते. बाबा गेलं पटकन 5 मिनिटात डिझेल टाकलं निघून गेलं. CNG गाडी रेटला परवडते, परंतु वाट बघायला नाही परवडत. खूप त्रास. हाच तो सोफा जो आपल्याला घरी न्यायचा आहे आज, तो तयार झालेला नाही आहे. त्याला काचा लावायच्या होत्या. तोपर्यंत गाडीतला माल मी एकदम व्यवस्थित लावून घेतला. सोफा भरून झाल्यावर गाडीत अजिबात जागा नव्हती राहिली. मला कॅरेट सोफ्यावर ठेवावी लागली. सोफा आणि मंदिर खाली केल्यानंतर घरी आलो. थोडंसं लाईट नाश्ता केला आणि लगेच अजून एक दुसरं भाडं मिळालंय. तो घराचं सामान आहे, ते घेऊन यायचे कडूसवरनं. रस्त्यात मला सापडला चिकू म्हणजे आदित्य, आमच्या मामाचा मुलगा. तर मग त्याला घेऊन चाललोय. त्याची मम्मी पाठवत नव्हती, पण तरी चाललं. तर या दुकानातून आपल्याला न्यायचे चौकट आणि कडप्पे. कडप्पे कोणते आहेत? चौकट जायला इझिली, कडप्प्याचाच प्रश्न आहे. बांधता येईल आहे रस्सी खूप. काय नाव ठेवलं याचं? सावायला बघतोय. तर इथलं मटेरियल भरून झालं. चौकट होती, थोडे कडप होते, थोडंसं लोखंड, हे वरती थोडेसे L अँगल. तर आणि हा चिकू, याला पण घरी घेऊन जायचे. चला येऊ का चिकू? चल बास. सूर्यास्तावर काहीतरी बोलायचं होतं, पण काय बोलायला सुचत नाही. असा इतका सुंदर सूर्यास्त आहे. माझे शब्द संपले, शब्द या सूर्यास्तासमोर. आणि हे असं गावाकडे दिसतं, शहरात नाही दिसत. ही प्रचंड मोठी गाडी आल्यामुळं आपल्याला रस्त्यात एकदम रस्ता सोडून कडेला येऊन उभं राहायची नौबत आलेली आहे. कारण आमच्या गावचे रस्ते जरा छोटे छोटे आहेत, त्यातून कच्चे आहेत. सारखंच गाडी धड 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 वाजते. जड आहे. नाही अजून वाढा तशीच. अहो बरं ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल कसं गेलं. मी सोप्यात गेली. तर चौकटी आणि कडप्पे आपण खाली करून आलो नानांचे. ते खाली करूपर्यंतच अजून एक फोन आला. छोटंसं भाडं आहे गावातल्या गावात. गव्हाची पोती आणायची आहेत, मका आणायची आहे. तर आम्ही गव्हाची गठुडे आणायला जात असताना असं ट्रॉलीमध्ये चक्का जाम होऊन पडलेली आहे.
घसपणातून एकदम असं काट्याकुट्यातून रस्ता काढत अयो लय घासली राव गाडी खालनं. तर असं जावं लागतं, काय करायचं माणसाने. टोटल ऑफ रोडिंगची फिलिंग. मग अशी तर गुडघे एवढा खड्डा होता. गहू न्यायचा रस्ता शोधता आम्ही डायरेक्ट गावाच्या दुसऱ्या टोकाला आलो. इकडं आमचं गाव संपतं, डोंगराच्या पलीकडे दुसरं गाव चालू होतं, पण आम्हाला गावाचा पत्ता काय सापडलेला नाहीये. अंदाजे चाललंय तर नक्की इथं कुठं तरी आहे. हा दिसले गहू दिसले आणि मका दिसली. गहू आणि मका आपल्याला इथून घेऊन जायचे. हे गहू हे मका. गव्हाचे कट्टे भरून झाल्यानंतर त्याच्या खवरती आपण मका टाकून घेतली. अशी एकदम डोंगरातल्या रस्त्याने पाठवले खुशाली यांनी भाडा घेऊन. इकडं वाघ बिघाल्यावर काय करायचं. आणि इकडं असतो बिबट्या, ऐकलंय आम्ही. म्हणजे गावातले लोक सांगतात की इकडे बिबट्या असतो, पण आम्हाला दिसला नाही. आम्हाला दिसला तर चांगलं होईल, बिबट्याचे दर्शन चांगलं असते. इथं घर आहे, हे आमच्या गावातलं शेवटचं घर. शेवटचं म्हणजे डायरेक्ट अक्षरशः शेवटचं, जसं शेवटचं घर असतं ना तसलं शेवटचं घर आहे. म्हणजे याच्या पुढं घर नाही, याच्या पुढं डायरेक्ट डोंगर. आणि डोंगरावर चुकीच्या रस्त्याने चाललोय आपण. इकडे चला, मका खाली करायचं काम चाललंय. हे झालं की मग गहू खाली होतील. हे गहू खाली झाले की मग मक्याचं भाडं करून झाल्यानंतर या फ्लावर भरून न्यायच्यात आपल्याला चाकणच्या मार्केटला. सोन्याने इथं फ्लावर टाकून घरी निघून गेलाय चहा प्यायला. आता तो येईल 5 मिनिटात. मग आपण फ्लावर भरूयात आणि चाकणला पळूयात. तर हा कोंबडी सोन्या ब्रॉयलर, टोपण नाव ब्रॉयलर. तर फायनली निम्मी माल भरून झाल्याच्या नंतर हा सोन्या आलेला आहे, प्रमोद. आणि मग आत्ताशी उचलतोय. अरे ते जाऊ दे, गप्पा सोड, पटपटावर चल, जायचे मला लांब. उद्या आमच्या गावची यात्रा असल्यामुळे इथं घाटाजवळ डायरेक्ट ट्रॅफिक जाम झालेलं आहे. तिकडनं भरपूर गाड्या, इकडनं भरपूर गाड्या, तिकडनं ट्रॅक्टर, इकडनं गाड्या, पूर्ण ट्रॅफिक जाम. त्यातून हा सोन्या आडवा तिडवा येतोय. बाळा जा ना घरी, झालं काम तुझं, जा घरी जा, काम झालं तुझं. तर आमच्या गावची यात्रा असल्यामुळं कालिका मातेच्या मंदिराला मस्त लाइटिंग बिटिंग लावलेली आहे. आणि आमच्या गावात मग अशी थोडीशी वेळीची दुकानं पण आलेली आहेत. पण आता इथं उद्या येऊयात काहीतरी खरेदी करायला. तर मी घाईने मार्केटला आलो, म्हटलं लवकर उरकल. पण इथं गाड्यावरती माणसं झाली नाही आहेत. माझ्या आधी एक ट्रॅक्टर कोबीच येऊन थांबलेला आहे. त्याच्यानंतर माझा नंबर लागेल फ्लॉवर खाली करायला, तोपर्यंत वाट बघावी लागेल. फ्लावरच्या बॅगवर अर्धा तास झोपल्याच्या नंतर फायनली हे आले. माझ्या आधी कोबीचा ट्रॅक्टर खाली करायला घेतलेला आहे. आता तो ट्रॅक्टर खाली झाल्याच्या नंतर माझा नंबर, मग माल झाल्यावरती गाडी खाली होईल. मग घरी जायचं, मग झोपायचं नाही, पहिले जेवायचं मग झोपायचं. म्हणजे ज्या दिवशी घाई असेल त्या दिवशी असं होतं. मी जीव काढत गाडी चालवत पटपट यायचा प्रयत्न करत लवकर आलो. आणि इथे येऊन हे नव्हते जाग्यावर. एवढ्या अर्धा तासात मी गाडी खाली करून खेडला पोहोचलो असतो. ठीक आहे, सगळंच आपल्या हातात नसतं. तर नाही बोलायचे, सारखं तर होते. मोठा दिवस होता आज. फ्लावर खाली करून आलो चाकणला. भाडा काय तिथलं भेटलं नाही, नंतर मिळालं एकत्र. खूप दमलो राहा आज दिवसभरात. चलो, गुड नाईट.